MNT मराठीमध्ये स्वागत आहे। मी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे। आपल्याला माहित आहे की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हे चळवळीचे एक मोठं केंद्र आहे। समाजामध्ये फुले आंबेडकर चळवळी चालत असताना बरेच लोक याच्यामध्ये काम करतात, परंतु एक वर्ग असा आहे ज्याच्याकडे समाज मोठ्या अपेक्षेने बघतो आणि बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी सुद्धा त्यांची चळवळ चालवण्यासाठी डॉक्टर, इंजिनियर्स, वकील, प्राध्यापक या लोकांनी त्यांच्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा अशी त्यांची मोठी अपेक्षा होती। समाजामध्ये डॉक्टरांचा जो रोल आहे, जे शल्यचिकित्सक आहेत यांचा जो रोल आहे मोठा आहे आणि त्यांच्याकडून एक मोठी अपेक्षा या चळवळीला पुढे नेण्यासाठी आपल्या महापुरुषांनी अपेक्षा केली होती। ती अपेक्षा पूर्ण करत असताना काही डॉक्टर्स छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक मोठा प्रकल्प चांगल्या प्रकारचा या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। जनरली डॉक्टरांकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे की ते आपलं नुसतं घर चालवत असतात, बिझनेस करतात, चळवळीमध्ये त्यांचं लक्ष नाही। चळवळीकडे, समाजाकडे, तळागाळातील लोकांकडे बघण्याचा त्यांच्याकडे वेळ नाही। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकर मेडिकोज असोसिएशन नावाची एक संस्था जे डॉक्टरांनी बनवलेली आहे आणि समाजाच्या कल्याणासाठी चळवळीचं केंद्र म्हणून चळवळीचे विषय हाताळत असताना समाजामध्ये जे रुग्ण आहेत, बहुजन समाजातले, गोरगरीब समाजातले जे रुग्ण आहेत त्यांची सुद्धा सेवा करावी हा उद्देश घेऊन ह्या दामा संस्थेच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशन नावाची एक विंग तयार करून, असा एक ग्रुप तयार करून अनेक जाती धर्माच्या बहुजन समाजातील डॉक्टरांना एकत्र करून तळागाळाच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी एक मोठा उपक्रम सुरू करण्यात आला। तो काय उपक्रम आहे? या ठिकाणी माझ्यासोबत या असोसिएशनचे डॉक्टर आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशनचे या ठिकाणी चेअरमन डॉक्टर प्रमोद दुथळे सर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। काय एकंदरीत हा प्रकल्प आहे, कशा प्रकारचे ते काम करतात, आपण जाणून घेऊया। सर, स्वागत आहे आपलं MNT मराठीमध्ये। काय प्रकल्प आहे हा, थोडक्यात सांग। सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या एक ऋण असते, ते ऋण प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीने फेडलं पाहिजे। आपल्याला माहीतच आहे की डॉक्टर आंबेडकरांचे हे आदेश प्रमाण मानून व फुले शाहू आंबेडकर यांच्या दिशेने आम्ही येथील छत्रपती संभाजीनगरमधील सर्व बहुजन समाजातील 400 ते 450 डॉक्टर एकत्र येऊन एक डॉक्टर आंबेडकर मेडिकोज असोसिएशन हेल्थ केअर फाउंडेशन सामाजिक संघटना स्थापन केली। मूल उद्देश हाच होता की समाजातील जो गोरगरीब आहे, जो गरजू व्यक्ती आहे, ज्यांना बाहेरचं ट्रीटमेंट परवडत नाही, अशा व्यक्तींना आपल्या समाजातील जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, जे बाहेर सुप्रसिद्ध आहेत, त्यांची फी 500-600 रुपयावर आहे, असे डॉक्टरांनी स्वतःहून आपल्या विनामूल्य व गरजू रुग्णांना तपासण्यासाठी आम्ही इथे एक असोसिएशनतर्फे एक मिशन तयार केलेलं आहे। सर, का वाटलं तुम्हाला हे मिशन सुरू करण्याच्या अनुषंगानं, म्हणजे काय गरज वाटली याची? आम्ही सर्व डॉक्टर 20-25 वर्षापासून जे बाहेर प्रॅक्टिस करतो, आम्ही काही डॉक्टर्स आमचे सरकारी याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत। आम्ही पाहिलं की आपल्या समाजातील किंवा इतर समाजातील जे गोरगरीब रुग्ण आहेत त्यांना खरंच ट्रीटमेंटची आवश्यकता आहे आणि बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना परवडणारी ट्रीटमेंट मिळत नव्हती। या उद्देशानं आम्ही सर्व एकत्र येऊन बाबासाहेबांचे उपदेश मानून एक सेवाभावी संस्था स्थापन करून रुग्णाला एक चांगल्या प्रकारची इलाज देण्याचं या उद्देशानं आम्ही इथे आलेलो आहे। आपण पाहतच आहे की आजकाल या शहरामध्ये कुठेही मोठे हॉस्पिटल असेल, कॉर्पोरेट हॉस्पिटल असेल, आपल्या गोरगरीब पेशंटला तिथे ट्रीटमेंट घेणं परवडत नाही। असे जे रुग्ण आहेत ज्यांना आम्ही अल्पदरात किंवा मोफत ट्रीटमेंट करायचा आमचा मानस आहे। कशा प्रकारचे आपलं जे मिशन आहे, गोरगरीब लोकांपर्यंत आपली सेवा पोहोचवण्यासाठी कशा प्रकारे तुम्ही काम करता? आम्ही याद्वारे जे आमचे 400-450 डॉक्टर्स आहेत
ते प्रत्येक आपल्या परिसरामधील आपले जे समाजातील लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, यांच्यापर्यंत आपल्या मिशनचं जे उद्देश आहे ते त्यांच्यापर्यंत पुरवत आहेत आणि त्यांना प्रेरणा देत आहेत की तुम्हाला खरंच ट्रीटमेंट वगैरे आवश्यकता असतील तर आमचे जे हॉस्पिटल आम्ही इथे उभे केलेले आहेत, जी उभारणी केलेली आहे, जेणेकरून तिथे मोफत आपल्याला ट्रीटमेंट मिळेल व मोफत ट्रीटमेंट व मोफत सेवासुद्धा आपल्याला तिथे मिळेल. कशा प्रकारे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी कसा तुमचा प्रतिसाद आहे, लोक कसे तुम्हाला रिॲक्ट करतात? हां, आम्ही जिथे पण जातोय तिथे लोकांचा फार या जो उपक्रम आम्ही राबवत आहे त्याचा अत्यंत चांगला प्रतिसाद देत आहे. ते आम्हाला स्वतःहून म्हणत आहे की तुम्ही खरंच आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षापेक्षा तुम्ही जास्त आम्हाला सेवा देत आहेत व तुमच्या मागे आम्ही उभे राहू आणि लोकसभागातून तुम्हाला जे काही आमच्याकडून मदत होईल अशी आम्ही तुम्हाला मदत करू. हे तुम्ही जी काही सेवा देतात ते सगळी मोफत आहे का, की म्हणजे गोळ्या, औषधं, सलाईन अशा प्रकारच्या सेवा आहेत हे सगळं तुम्ही मॅनेज करता? कशा प्रकारे तुम्ही हे सगळं? हो, आम्ही जे पण ट्रीटमेंट देतो हे सर्व मोफत आहे. आम्ही आणखीन एक असा उपक्रम केलेला आहे की जे आमचे डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्स आम्ही प्रत्येक महिन्याला वर्गणी करून स्वतःचे वर्गणी करून आम्ही या वर्गणीमधून आपल्या पेशंटला ट्रीटमेंट, ड्रग्स व बाकीचे इलाज आम्ही त्यांना करून घेतो आहे. बरं, काय म्हणजे किती या ठिकाणी आपण आहोत, ही OPD आहे, तुम्ही सध्या OPD सुरू केलेली आहे, पुढे सुद्धा काय कशा प्रकारचं आपलं काम असणार आहे या संबंधात? आमच्या या सामाजिक संघटनेचा एकच मुद्दा आहे, उद्देश आहे की येणाऱ्या काळामध्ये एक मोठे 200 बेडचं एक हॉस्पिटल आम्हाला उभारायचं आहे. तत्पूर्वी त्याची पब्लिसिटीसाठी आम्ही रमानगर इथे 1-2 शटर घेऊन एक मोफत OPD सुरू केलेली आहे. या OPDमध्ये आमचे तज्ज्ञ डॉक्टर येऊन आपल्या रुग्णांना मोफत ट्रीटमेंट देत आहेत. माझ्यासोबत या ठिकाणी डॉक्टर अशोक जोंधळे आहेत. काय म्हणणं आहे त्यांचं, कशा प्रकारचा प्रकल्प आहे सांगा सर. जय भीम, नमो बुद्धाय. मी डॉक्टर अशोक जोंधळे, होमिओपॅथिक तज्ज्ञ. आपणास सांगू इच्छितो की मानवी आरोग्याच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेलं आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन दवाखाना, ज्या महामानवाच्या नावानं जो दवाखाना सुरू झालेला आहे त्यांची या जगाला देण आपण पाहतो ते म्हणजे संविधान. त्याच पद्धतीनं आमच्या आंबेडकर मिशन दवाखान्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे मग विविध पॅथीचे लोक आहेत. जसं संविधानानं सर्व घटकांना न्याय दिला, जात धर्म पंथ संप्रदाय विहीन एकता बांधण्याचं काम केलं, तसंच आमच्या डॉक्टर आंबेडकर मिशन दवाखान्यांनी सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर आणि सर्व पॅथ्यांचे डॉक्टरांना एकत्र करून जी मोड बांधलेली आहे ती मोड आज पाहतो यशस्वीरित्या काम करते. आणि या मागचा उद्देश जो आहे तो प्रामाणिक आहे. कारण बाकीकडं आम्ही बघतो प्रत्येक पॅथीच्या लोकांना आपापला गर्व असतो, परंतु जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन दवाखान्यामध्ये आम्ही येतो तेव्हा आमचे सुपर स्पेशालिस्ट आणि जनरल डॉक्टर हे सर्व पॅथींच्या डॉक्टरांबरोबर एका भावाचं नातं, बंधुभावाचं नातं देतात आणि पेशंटबरोबरही त्याच पद्धतीनं दया प्रेम दाखवून त्यांना त्यांचा आजार कसा नीट होईल या बाबतीत त्यांना मार्गदर्शन करतात. एखाद्या वेळेला जर त्यांना गरज वाटली सुपर स्पेशालिटीची तर ती त्यांना त्या बाबतीत सांगितल्या जातं. जर त्यांना असं वाटलं, एखाद्या पेशंटने अपेक्षा व्यक्त केली की बाबा मला इतर पॅथीची घ्यायची आहे, जर ते सुपर स्पेशालिस्टकडे बसलेले असले तरी आपल्या स्पेशालिस्ट ज्या याच्यामध्ये काम करतायत आणि त्याच्यात तज्ज्ञ आहेत आणि त्याच्यात ज्यांचा अनुभव जास्त आहे अशाला रिकमेंड करण्यासाठी आमचे कोणत्याही पॅथीचे डॉक्टर दुजाभाव ठेवत नाहीत, बंधुभाव निर्माण करतात. याच्यातनं आम्ही मानवाचं आरोग्य सुधारणा करण्यासाठी जी पावलं उचललीत आमच्या सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांनी आणि आमच्या कमिटीनी, तर मी व्यक्तिशः एक होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून त्यांचे धन्यवाद देतो. किंवा जेव्हा मी याला भेट दिली तेव्हापासूनच मी इतकं प्रफुल्लित झालो की इथे जो बंधुभाव मी पाहतोय तो संबंध भारतभर बंधुभाव निर्माण व्हावा अशी मी अपेक्षा करतो. काय अपील कराल तुम्ही जनतेला या संबंधात? जनतेला मी एवढं सांगू इच्छितो की आता या छत्रपती संभाजीनगरच्या दवाखान्याचा सर्व समाजाने उपभोग घ्यावा. इथे रुग्णांना कोणत्याही पद्धतीचं कमी पडणार नाही या बाबतीमध्ये आम्ही सर्वतोपरी प्रयत्न आहोत. जिथपर्यंत आम्हाला शक्य आहे ते आम्ही करतोयच, परंतु जर आमच्याकडे काही उपलब्ध सेवा नाही त्यावेळेला आम्ही
सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची पण काही आमच्याकडं नावं आहेत की जे त्यांना नंतर त्यांच्या परीनं जितकं काही डिस्काउंट देता येतं ते देत आहेत. आणि म्हणून आम्हाला एवढीच विनंती आहे की जे रुग्ण आहे त्या रुग्णाने या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन दवाखान्याला भेट द्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा, ही अत्यंत कळकळीची विनंती मी एक या संघटनेचा पदाधिकारी म्हणून आपणास करू इच्छितो. या ठिकाणी माझ्यासोबत डॉक्टर विशाल वाठोरे आहेत. ही जी काही संस्था सुरू झालेली आहे, हा जो काही प्रकल्प सुरू झालेला आहे, याच्यामध्ये ते फाउंडर मेंबर आहेत. त्यांचं या प्रकल्पाबद्दल आणि एकंदरीतच त्यांची काय योजना आहे समाजामध्ये जात असताना त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, स्वागत आहे आपलं. कशा प्रकारचा हा प्रकल्प आहे आपला आणि कशा प्रकारे आपण काम करता? माझं नाव डॉक्टर विशाल वाठोरे. आता हा जो प्रकल्प आहे ह्याच्यामध्ये आपण डॉक्टर आंबेडकर मिशन दवाखाना हा आपण चालू केलेला आहे. याच्यामध्ये मेन जे गोष्ट आहे त्याच्यामध्ये सामाजिक स्वास्थ्य, त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक व्याधीवर आपण काम करतो. त्याच्याही पलीकडे जाऊन आपण इथे व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करत असतो. दर महिन्यामध्ये 2 व्यसनमुक्ती कार्यशाळा व मानसोपचार कार्यशाळा आपण इथे लावतो. मग ह्याच्यामधून एक शारीरिकदृष्ट्या जो समाज सुदृढ झालाच पाहिजे, पण तो मानसिकदृष्ट्याही सुदृढ झाला पाहिजे, हे ह्याच्या माध्यमातून आपले प्रयत्न आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन जसं सरांनी सांगितलं की आपलं 200 बेडेड हॉस्पिटलचा एक प्लॅन आहे. प्लॅन म्हणण्यापेक्षा ते आगामी 2 वर्षात त्या गोष्टी आपण करू. आणि त्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये त्या हॉस्पिटलमधून सामाजिक स्वास्थ्य तर मेंटेन केल्या जाईलच, पण त्या हॉस्पिटलमधून काही बहुजन समाजासाठी रोजगार निर्मितीसुद्धा होईल. जसं सिस्टर लागतो, तिथे कर्मचारी लागतो, तिथे क्लास 3, क्लास 4, क्लास 2 असे अधिकारी लागतात. तर त्या सर्व म्हणजे जागी बहुजन समाजातील लोकांना आपण जॉब ऑपॉर्च्युनिटीसुद्धा देऊ. याच्यामधून 2 प्रकारच्या गोष्टी साध्य होतील, एक स्वास्थ्यसेवा आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी. अशा प्रकारच्या गोष्टी आपण साध्य करण्याचा याच्यामार्फत प्रयत्न करत आहोत. एक चांगल्या प्रकारची म्हणजे संधी किंवा भविष्य या ठिकाणी 200 बेडचं हॉस्पिटल उभा करण्याचा जो मानस आहे तो एक मोठा प्रोजेक्ट आहे मला असं वाटते. आणि त्या संबंधानं निश्चितच हे डॉक्टर मंडळी सगळे मिळून आणि आणखी डॉक्टर्स यांना भेटतील, येऊन जुळतील या प्रकल्पाला, याची आशा आहेतच. परंतु हे करत असताना सर मला हा प्रश्न पडतो की एक तर डॉक्टर आपल्या कामामध्ये फार व्यस्त असतात, फार बिझी असतात, आणि एवढ्या बिझी शेड्यूलमधून समाजासाठी एवढा मोठा प्रकल्प उभा करणे, त्याला वेळ देणे, तर हे कसं काय शक्य होईल आपल्याला? किंवा मग अशी मला असा प्रश्न पडतो की हा एवढा मोठा प्रोजेक्ट जो तुम्ही सुरू करताय समाजा कल्याणासाठी, तो मध्येच बंद पडेल की काय? कारण डॉक्टरांकडे ऑलरेडी वेळ नसतो. सर, तसं पाहायला गेलं तर आपण ह्या सर्व गोष्टीची प्लॅनिंग ही 3 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे. आणि हे जे तुमचा प्रश्न आहे की बाबा हे मध्येच बंद पडू शकते की काय, तर अशासाठी आपण एकदम शॉर्ट टर्म गोल्स अचीव करत आहेत. 3 वर्षापूर्वी संभाजीनगर येथे आम्ही प्रत्येक डॉक्टरांना भेटलो, त्यांना आपल्या कार्याबद्दल माहिती दिली, त्यांना एकत्रित केलं. ज्या वेळेला 50-60 डॉक्टर निघतील की नाही अशी भीती होती, त्यावेळेला जेव्हा आम्ही गेट टुगेदर केलं त्यावेळेस कमी 150 डॉक्टर्स आम्ही अप्रोच केले. त्याच्यानंतर जेव्हा नेक्स्ट इयर आम्ही एका जागी भेटलो त्यावेळेला जवळपास 250 डॉक्टर्स आम्ही अप्रोच केले. आणि सर्वांचा मोटो तो एकच आहे आणि सर्वांचंच असतं की बाबा आम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. पण जसं तुम्ही म्हटलात की बाबा सर्वच जण टाईम नाही देऊ शकत, मग अशा वेळेला तुथळे सरसारखे काही लोक आहेत, आमच्यासारखे काही लोक आहेत जे की बाबा थोडेसं टाईम देऊ शकतात. आणि बऱ्याच वेळेला काय असतं की गोष्टी जेव्हा सत्यात उतरवायच्या असतात त्यावेळेला बॅकअपही भेटतो आणि गोष्टी होतातही. मेन गोष्ट असतं त्याला चॅनलाइज करणं. चॅनलाइज करण्याची भूमिका ही आम्ही आमच्या टीममार्फत घेणार आहोत आणि ते आम्ही करत आहोत.
तर आम्ही काम संथ आणि व्यवस्थित प्लॅनिंगनीच करतो, जेणेकरून हे जो ग्राफ समोर चाललाय हा मागे यायला नाही पाहिजे. किती प्रमाणामध्ये पेशंट येत आहेत, लोकांचा कसा प्रतिसाद आहे? आता इथे जसं मागच्या 2 महिन्यामध्ये आपण 2000 पेशंट पाहिलेले आहेत. आता डेली आकडा जो असतो तो कमी जास्त होतो, पण 2000 पेशंट 2 महिन्यामध्ये अचीव करणे ही कुठल्याही हॉस्पिटलसाठी चॅलेंजिंग गोष्ट असते. मग त्याच्यात बरेचसे चॅलेंजेस असतात आणि 2000 पेशंट म्हणजे काही फक्त आपण सर्दी, खोकला, ताप ह्याचे नाही पाहिलेले आहेत. आपल्याकडे MD मेडिसिन, DM कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसायकॅट्रिस्ट, ऑन्कोसर्जन, गायनेकोलॉजी, पीडियाट्रिक, ऑर्थोपिडिशियन, डेंटिस्ट, होमिओपॅथी, आयुर्वेदिक असे पूर्ण कन्सल्टंट इथे येतात. जेवढे स्पेशालिटी ब्रांच आहेत त्याचे पूर्ण कन्सल्टंट इथे येतात आणि त्या सर्वांना वेगवेगळ्या कन्सल्टंटची जी सुविधा आहे ते आपण या मार्फत पोहोचवलेली आहे. त्याच्याही पलीकडे आपण जसं इथे व्यसनमुक्ती कॅम्प घेतो, तर व्यसनमुक्ती कॅम्पला आपण मागच्या 2 महिन्यामध्ये जे कॅम्प घेतो त्याला कमीत कमी 20 ते 30 लोकांची उपस्थिती असते. त्याच्यामध्ये काही लोकांमध्ये आता आपण व्यसनाधीनता सोडवण्याच्या मार्गावर आहेत. जे मध्ये मध्ये रिलॅप्स होत असतात त्याच्यासाठी आपण काम करतो, जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये हे व्यसन सोडून लाँग रनमध्ये बिना व्यसनाचं राहता येईल, जेणेकरून त्यांची सामाजिक, वैयक्तिक, प्रोफेशनल आणि आर्थिक ही स्थिती सुधारली जाईल आणि ह्यामधूनच एक हेल्दी समाज घडेल, मला असं वाटतं. आणखी एक प्रश्न क्वेरी माझ्या डोक्यामध्ये होती, तो म्हणजे रक्तलघवी तपासणी करणे हे सुद्धा या ठिकाणी होते, त्याची फी घेता की तेही मोफत करता तुम्ही? जसं रक्तलघवी तपास किंवा सोनोग्राफी तपास किंवा एक्सरे तपास ह्या ज्या गोष्टी आहेत, तर इथे रक्तलघवी तपास होतो आणि ज्या टेस्ट करण्यासाठी जेवढे पैसे लागतात, जसं बाहेर समजा CBC करायचं असेल तर ₹200 लागतात किंवा शुगर टेस्ट करायची असेल तर त्याला ₹150-200 लागतात. असे प्रत्येकाचे रेट ठरलेले असतात. पण टेस्ट रन करण्यासाठी एक स्पेसिफिक खर्च येतो आणि हॉस्पिटल रन करण्यासाठी त्याच्यावर खर्च ॲड ऑन केला जातो. आपण इथे जे टेस्ट करतो, जे टेस्ट रन करण्यासाठी जो खर्च येतो त्या खर्चातच म्हणजे आपल्या इथे शुगर तपासणी ही फक्त ₹60 होते. एक्सरेसाठी जेव्हा इथे आपल्याकडे सेटअप नाही, पण आपले काही डॉक्टरांकडे आपण पेशंट देतो, त्यांना जेव्हा आंबेडकर मिशन दवाखान्याची चिठ्ठी पाहतात तर त्यांना 20-30% डिस्काउंट देतात. तसंच काही जर पेशंट असतील, आता हा आपला OPD प्रोडक्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये काही पेशंटला ॲडमिशनची गरज पडली, काही पेशंटला ऑपरेशनची गरज पडली, तर अशा वेळेला जे आपले डॉक्टर संघटित डॉक्टर आहेत त्यांच्याकडे हे पेशंट जातात. चिठ्ठी पाहून ते लोक ह्यांना बिलामध्ये 30 ते 40% डिस्काउंट देतात. म्हणजे जिथे ₹10,000 खर्च येणार असतो तिथे 5 ते 6,000 रुपयामध्ये त्यांचं ऑपरेशन होऊन जातं आणि प्रायव्हेटला होतं. तर आणि क्वालिफाईड डॉक्टरकडून होतं. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित एक टीमवर्क, जेणेकरून मॅक्सिमम पेशंटचा फायदा कसा होईल आणि त्याच्यामधून डॉक्टरांना जे पे बॅक टू सोसायटीचं जे ब्रीद वाक्यावर काम करायचं आहे बाबासाहेबांनी सांगितलेल्या, तर त्याच्यावर अंमलबजावणी करत असताना ह्या सर्व गोष्टी आपण या माध्यमातून करत असतो. जेही आता सध्या तुमच्यासोबत डॉक्टर्स आहेत ते त्यांचे शेड्यूल ठरलेले आहेत का आणि ते नियमितपणे या ठिकाणी तपासणी करायला येतात का? येस सर, आपल्याकडे पूर्ण डॉक्टरांचे शेड्यूल ठरलेले आहेत. जसं आपण बाहेर बोर्डही लावलेला आहे. सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी असे 2 टाईम असतात. सोमवारी MD मेडिसिनचे डॉक्टर प्रमोद दुथळे सर जे आमचे प्रेसिडेंट आहेत ते असतात. इव्हनिंगला आपण आयुर्वेदिक डॉक्टर कल्पना गंगावणे मॅडम. मंगळवारी आपल्याकडे ऑन्कोसर्जन येतात MD गायकवाड सर. त्याच्यानंतर रिटायर्ड जे आपले मेडिकल ऑफिसर आहेत अशोक पगारे सर, तेही सेवा देतात. त्यासोबतच कॉस्मेटॉलॉजिकल डेंटल सर्व्हिसेससुद्धा इथे प्रोव्हाइड करतात ईशा महोदय मॅडम. आणि संध्याकाळी जे होमिओपॅथी, ज्यांना होमिओपॅथीवर विश्वास आहे, होमिओपॅथी कन्सल्टंट आपल्याकडे संध्याकाळी येतात. बुधवारी डॉक्टर पूजा खिल्लारे वाठोरे जे की स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत व डॉक्टर जगपाल येवतीकर सर जे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, हे बुधवारी गरोदर माता ह्याच्यासाठी स्पेशल दिवस तो ठेवलेला आहे, ते सकाळी असतात.
संध्याकाळी आपल्याकडे अनुरेक्टल सर्जन जे की आपल्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत गडवे सर ते असतात. त्याच्यानंतर चेस्ट फिजिशियन डॉक्टर चाबुस्कर सर असतात. गुरुवारी सकाळी पुन्हा उनवणे सर असतात जे की स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्यासोबत येवतीकर सर असतात जे की स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. घोरपडे सर असतात जे MD मेडिसिन डायबेटॉलॉजिस्ट आणि हृदयरोगमध्ये पाहतात. त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्याकडे सुपर स्पेशालिस्ट येतात DM न्यूरोलॉजिस्ट जे की ज्या लोकांना पाहायचंच म्हटलं तर 1000 रुपये फीस भागावी लागते. तर DM न्यूरोलॉजिस्ट येतात, डॉक्टर आकाश खरात सर येतात. त्याच्यानंतर आमचेच कमिटी मेंबर जे आपल्या पूर्ण बिझी शेड्यूलमधून वेळ काढतात, MD आहेत ते डॉक्टर प्रकाश साबळे सर इथे सेवा देतात. शुक्रवारी आपल्याकडे पिडियाट्रिकचा दिवस असतो. त्याच्यामध्ये वीणा गायकवाड मॅडम जे आहेत ते MD पीड्स आहेत ते आपल्याकडे सेवा देतात. त्यासोबतच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी लाळीकर सर हेही त्या दिवशी मॉर्निंगला सेवा देतात. आणि संध्याकाळी जनरल फिजिशियन आपले डॉक्टर सागर वानखेडे सर हे सेवा देतात. त्याच्यानंतर शनिवारी पुन्हा ऑर्थोपिडिशियन असतात. त्याच्या पलीकडे न्यूरोलॉजिस्ट जे भुक्तर सर आहेत, जे न्यूरोसर्जन जे भुक्तर सरांचे बंधू डॉक्टर मनोज भुक्तर सर आहेत ते येतात. आणि संध्याकाळी जे हृदयरोग डायबेटीज आणि जनरल फिजिशियनचे जे पाहतात ते डॉक्टर आनंद तारू सर आपल्याकडे येतात. आणि इथे दुपारी 12 ते 6 दरम्यान डेंटलच्या मॅडम आपल्याकडे अवेलेबल असतात. आणि थ्रूआउट द डे 8 ते 10 तासासाठी इथे एक RMO असतो. काही इमर्जन्सी आली, काही झालं तर इथे पेशंट पाहण्यासाठी त्याची सुविधा आहे. ह्या व्यसनमुक्ती कार्यक्रमासाठी मानसोपचार कार्यशाळेसाठी मी स्वतः डॉक्टर विशाल वाठोरे मानसोपचार तज्ज्ञ मी काम करतो. माझ्यासोबत आमचे सिनियर कन्सल्टंट आहेत जे होमिओपॅथीमध्ये मानसोपचारमध्ये काम करतात, डॉक्टर जोंधळे सर तेही पाहतात. आणि त्यासोबतच आमच्यासोबत सायकोलॉजिस्ट म्हणून जे दंतरोग तज्ज्ञसुद्धा आहेत, डॉक्टर तुपारे मॅडम तेही काम पाहतात. अशी खूप मोठी टीम आहे. आणि वेगवेगळे आम्ही प्रत्येक आठवड्याला जे जे नेत्ररोग तपासणी आहे, म्हणजे कान नाक घसा तपासणी वेगवेगळे आहे, शिबिर तुम्ही घेता. हे रेग्युलर शिबिर आपल्याकडे चालतात. म्हणजे एकंदरीत इथे पेशंट आला आणि त्याला कुठल्याही अवयवाचा आजार असेल तर तो डॉक्टर आम्ही इथे अवेलेबल करून देतो. एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे तो हा म्हणजे हा प्रकल्प सुरू झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये काही डॉक्टरांनी तो आपल्याला अप्रोच केला आहे का, किंवा हा प्रकल्प आणखी लोकांनी महाराष्ट्रभर नेण्याच्या संबंधाने काही मानस आहे का, कशा प्रकारचा काही म्हणजे काही संपर्क झाला, संवाद झालेला आहे? आता जसं तुम्ही नाव पाहिलं की डॉक्टर आंबेडकर मेडिकोज असोसिएशन हे आपलं स्टार्टर आहे. त्याच्यानंतर आपण हेल्थ केअर फाउंडेशन आपण अशी संस्था स्थापन केलेली आहे. पण ही दामा नावाची संस्था ही ऑलरेडी एक्झिस्टिंग होती. ही मेडिकल कॉलेजमध्ये स्टुडंटसाठी काम करते. त्याच दामाला आम्ही उचलून मी स्वतः डॉक्टर विशाल वाठोरे यांनी महाराष्ट्र स्टेट लेवलला आम्ही महाराष्ट्र स्टेट दामा स्थापन केली. याचा उद्देश हे होता की आपल्या मुलांना कुठे पैशाची गरज लागते, कुठं फीस भरू शकत नाही, काही अफोर्ड नाही करू शकत, तर आपल्या पे बॅक टू सोसायटी या वाक्यावर आपण काम करत त्यांना आपण मदत करावी. त्याच्याही पुढे जाऊन की बाबा आता हे मुलं जे आहेत हे मुलं बाहेर येतील, समाजाशी हे जुळून राहावे, काही लोकांना त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छा असते, त्याच्यासाठी आपण दामा हेल्थ केअर फाउंडेशनची स्थापना केली. त्याच्यामधून त्या मुलांना समाजाशी जुळण्याचा आपण संधी देऊ, रोजगार तर देऊच देऊ. आणि जे तुमचा प्रश्न आहे की बाबा ह्याच्याकडे बघून लोकांनी आपल्याला काही अप्रोच केलेला आहे का, नक्कीच ह्याच्याकडे बघून खूप लोकांनी अप्रोच केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये नागपूरवरून काही फोन आले होते. त्यांचं म्हणणं होतं की सर आमच्याकडे संघटना आहे, आम्हाला अजून प्रोडक्टिव्ह बनवायचं आहे. काही वकील लोकांचे अप्रोचेस झालेले आहेत की सर आम्हालाही अशा प्रकारचं काहीतरी समाजासाठी करायचं आहे. इवन संभाजीनगरमध्ये पण काही वकील लोक आपल्याकडे अप्रोच झालेले आहेत. आणि लवकरच आम्ही त्यांच्याशी चर्चा करून इथे आपल्याला काही लिगल ओपिनियनची कार्यशाळा सुरू करता येईल का हेही आपण पाहणार आहेत. आणि हे जेव्हा हे प्रोजेक्ट आपण इथे सुरू केलं आहे तर असे वेगवेगळ्या ठिकाणी आता फाउंडेशन स्थापन होत आहेत. परभणीला स्थापन झालेले आहे, नांदेडला स्थापन झालेले आहे, नागपूरला स्थापन झालेले आहे, इवन पुण्यालाही हॉस्पिटलचं काम सुरू आहे. अशा बरेचशा ठिकाणी म्हणजे एक ह्याचा चांगला प्रभाव जो आहे तो सोसायटीमध्ये दिसून येतो आहे. आणि तुमचं खरंच धन्यवाद आमच्या पूर्ण असोसिएशन टीमतर्फे, कारण की
ह्या गोष्टी आम्ही करत आहोत, पण एका हाताने टाळी वाजत नाही. ही गोष्ट समाजापर्यंत पोहोचली पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ते काम तुम्ही आमच्यासाठी करताय. त्यामुळं पूर्ण टीमतर्फे तुमचं खरंच धन्यवाद आणि आम्हाला सर्वांना संधी दिली समाजापर्यंत पोहोचवायची, त्याबद्दलही तुमचं धन्यवाद. धन्यवाद नाही सर. MNT मराठी, MNT न्यूज नेटवर्क हे समाजामध्ये देशभर प्रबोधनाचं कार्य आणि अशा प्रकारे प्रकल्प जे समाजाचे विमुख आहेत, समाजाच्या कल्याणासाठी करत आहेत, हे त्यांचे प्रकल्प, त्यांच्या बातम्या, त्यांचं दुःखसुख समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीच हे चॅनल जे आहे आपलं काम करते. आणि म्हणूनच मला असं वाटलं की एक विजिट आपल्या प्रकल्पाला द्यावी आणि हे सगळं काही जे काही आहे हे समाजापुढे मांडावं, म्हणून हा सगळा प्रपंच आम्ही केलेला आहे. यानंतर काही पेशंट या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यासुद्धा आपण त्यांचं काय म्हणणं आहे, काय व्हिजिटर्स या ठिकाणी आलेले आहेत जे वस्त्यांमध्ये या मिशनचा प्रकल्प राबवतात, त्यांच्यासुद्धा आपण काय म्हणणं आहे ते घेणार आहोत. आता मी थेट OPD मध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत डॉक्टर प्रमोद तुपे सर या ठिकाणी आहे. तर आपला परिचय द्या. एक तर आपण कशामध्ये आपण स्पेशलिस्ट आहात आणि कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही सेवा देता. जे बी माझं नाव डॉक्टर प्रमोद तुपे आहे आणि मी अस्थिरोग तज्ज्ञ तसेच मनका विकार तज्ज्ञ आहे, स्पाईन सर्जन. ठीक आहे. हे आंबेडकर मिशन हा जो दवाखाना आहे, या ठिकाणी कशा प्रकारची आपण सेवा देता आणि कशा प्रकारे पेशंट प्रतिसाद देत आहेत हा प्रकल्पामध्ये सुरू होत असताना. आंबेडकर मिशन हा चांगला उपक्रम आहे. आमच्यासारखे जे काही डॉक्टर आहेत ते आम्ही आमचा एक वेळ काढून इकडं पेशंटला देतोय, म्हणजे 2 घंटे 3 घंटे जसं ज्यांच्या परीनं उपलब्धता अवेबिलिटी असेल त्याच्यानुसार आम्ही पेशंटला वेळ देतोय. इकडं जे गोरगरीब आहे पेशंट, ज्यांना प्रायव्हेट अफोर्डेबल नाही किंवा ज्यांचं बऱ्यापैकी बाहेर खर्चिक होतं, अशा पेशंटला आपण मोफत इकडं तपासणी करतो. आणि ज्या पेशंटला काही फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये एक्सरेची गरज आहे, MRIची गरज आहे किंवा CT स्कॅनची गरज आहे, अशा पेशंटलासुद्धा आपण त्यांना एक सवलत म्हणून आपण अवेलेबल करून देतोय. तुम्ही कुठं काम करता आणि इथे कसा वेळ मॅनेज करता हे सगळं करता. आता ॲक्च्युली मी मेडिकल कॉलेजला असोसिएट प्रोफेसर म्हणून आहे आणि माझं स्वतःचं प्रायव्हेटचं हॉस्पिटल आहे. पण मी माझा एक दर शनिवारचा इव्हिनिंगचा पिरियड मी इकडं अवेलेबल असतो. आठवड्याचं दर शनिवारी मी इकडं असतो आणि पेशंटही येतात. एकदा सुरुवात जसं जसं लोकांना कळतं की नाही शनिवारी इकडे एक अस्थिरोग किंवा हाडाचा डॉक्टर येतोय, तो बघतोय, किंवा मणक्याचा डॉक्टर येतोय, तर हळूहळू पेशंट जे आहेत ते लाभ घ्यायला येतात. तर बघत असाल की डॉक्टर जे आहेत आपला वेळातला वेळ काढून या ठिकाणी समाजाची सेवा करण्यासाठी जे काही गोरगरीब आहेत पेशंट, त्यांना मोफत उपचार किंवा आपल्या परीने जी काही सेवा देता येईल ती सेवा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. बरेच डॉक्टर या ठिकाणी येतात आणि बाहेर अनेक लोक या ठिकाणी पेशंट आहेत. आपण पेशंटचं बी या ठिकाणी म्हणणं काय आहे ते घेणार आहोत. माझ्यासोबत काही कोऑर्डिनेटर्स आहेत. हे जे डॉक्टर आंबेडकर मिशन दवाखाना जो आहे हा वस्त्यांमध्ये जाऊन विहारं असतील, मंदिरं असतील, चर्च असतील, त्या ठिकाणी त्या लोकांशी बैठका घेऊन त्या संबंधातले जे पेशंट आहेत, तिथले जे समजदार नागरिक आहेत, त्यांच्याशी संपर्क करून त्या ठिकाणी कसं व्हिजिट देता येईल, तिथल्या लोकांच्या आरोग्याशी कशी सेवा करता येईल या संबंधानं हे मिशन जे डॉक्टर आंबेडकर मिशन दवाखाना आहे, याचे प्रतिनिधी डॉक्टर्स जे आहेत त्या ठिकाणी जाऊन ते तिथल्या लोकांशी संपर्क करत असतात. त्यापैकी काही कोऑर्डिनेटर्स या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे, कशा प्रकारची ही सेवा या मिशनच्या माध्यमातून देण्यात येत आहे ते जाणून घेऊया. सर, आपला परिचय द्या आणि सांगा कशा प्रकारे हे मिशन काम करतं. नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम सर्वांना. मी अशोक तिनगोटे, तक्षशिला बुद्ध विहाराचा मी सचिव आहे आणि त्या अनुषंगाने मी सतत समाजामध्ये काम करत असतो की समाज व्यसनाधीन झालेला आहे. समाज व्यसनामुळे गरीब होतोय, दारिद्र्याच्या गर्देत पडतोय. अशा प्रसंगी एक आशेचं किरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन दवाखाना हा शहरामध्ये स्थापित झालेला आहे. डॉक्टर प्रमोद दुथडे सर आणि त्यांची टीम तब्बल 700 डॉक्टर मिळून इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात शहरामध्ये काम करू लागलेत आणि ते सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे. जनरली डॉक्टरांच्या बाबतीत असं म्हणलं जातं की डॉक्टर हे फक्त आपलं दवाखाना चालवतात
आपले म्हणजे पैसे कमावतात, पण समाजाप्रती त्यांची म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदललेला आहे. विशेष करून कोरोना काळामध्ये ज्या प्रकारच्या घटना घडल्या, तर डॉक्टरांबद्दलचा जो समज लोकांचा होता तो गैरसमज, म्हणजे की डॉक्टर काही कामाचे नाही सोसायटीसाठी, ते सोसायटीला सेवा देत नाही, ते फक्त पैसे कमावतात. तर असा जो समज होता, ह्या प्रकल्पाच्या नंतर तुम्हाला वाटतं का समाज बदलेल आणि डॉक्टरांनी जी खरी भूमिका त्यांची घ्यायची होती ती त्यांनी घेतली? बरोबर आहे. खऱ्या अर्थाने आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी विचारवंत आणि डॉक्टर्स इंजिनियर्स हे हल्ली बघू लागले की समाजाच्या आपण जास्तीत जास्त कामी येऊ आणि आपलं जे आपण मोठे माणसं आहोत, आपण बाबासाहेबांच्या मिशनमुळं मोठे झालेलो आहोत, आपण समाजाचं ऋण कसं फेडू, पे बॅक टू सोसायटी, असा फार मोठा विचार आता समाजामध्ये निर्माण होतोय आणि त्या अनुषंगाने या टीमचं काम अत्यंत उत्कृष्ट काम आहे. आम्ही मागच्या रविवारी त्यांचा सत्कार केला, स्वागत केलं आणि त्यांच्या स्वागताला उत्तर देत असताना त्यांनी भरभरून आलं. त्यांना समाजाने त्याच वेळेस पैसेसुद्धा काढून लोकांना मोठं आशेचं किरण वाटल्यामुळं पैसेसुद्धा लोकांनी एकत्र करून दिले आणि त्या अनुषंगाने समाजाकडून फार मोठी शाबासकी मिळते. आणि हे सुद्धा म्हणजे तरुण डॉक्टर्स, दुसऱ्या पिढीचे डॉक्टर, सिनियर डॉक्टर्स असे मिळून फार मोठ्या प्रमाणामध्ये यांनी समाजामध्ये हे सगळे सामाजिक बांधिलकी म्हणून मोठं काम सुरू केलेलं आहे. प्रत्येक बुद्धविहारामध्ये जवळजवळ 7 ते 8 बुद्धविहार झाले आपले. त्यामध्ये गरजूंना आणि गरिबांना सेवा देत आहेत. अत्यंत अल्प असं रजिस्ट्रेशन फीस 30 रुपये घेऊन सगळ्या पद्धतीचे औषधोपचार करतायत. आणि प्रामुख्याने आपण म्हणतो की आपला समाज व्यसन, अत्यंत व्यसनाने ग्रासलेला आहे. तर व्यसनमुक्त समाज कसा निर्माण होईल? व्यसन हे सर्वात मोठा शत्रू आहे आणि भगवान बुद्ध म्हणतात की जो रुग्णांची सेवा करतो तो माझी सेवा करतो. या अनुषंगाने हे बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय साठी डॉक्टर्स आलेले आहेत आणि ते सर्वस्वी आपलं अर्पण करायला तयार आहेत. तुम्ही कुठून आलेला आहात? मी सातारा परिसर, औरंगाबाद, संभाजीनगर. परिचय द्या. जय भीम, जय मुळण्यावशी. मी बबन नवघरे, शिवाजीनगर येथील मैत्री बुद्धविहार च्या मार्फत या ठिकाणी मी आलेलो आहे. आता सध्या पालीचे आम्ही फॉर्म भरून घेतलेले. 16 तारखेला पालीचं ज्ञान किंवा पालीच्या विषयी आपल्याला जानकारी मिळण्यासाठी एक परीक्षा ठेवलेली आहे. त्या पालीची परीक्षासुद्धा 16 तारखेला तिथं आयोजित केलेली आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे आमची अशी इच्छा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन दवाखाना यांच्यामार्फत मी ऐकलेलं आहे की अनेक विहारामध्ये जाऊन तिथल्या लोकांशी म्हणजे कमीत कमी माफक दरामध्ये तिथं सेवा देतात. हे माझी इच्छा आहे की मैत्री बौद्ध विहार शिवाजीनगर येथे इथल्या डॉक्टरांच्या टीमने येऊन तिथे आमच्या तिथं सेवा द्यावी. आम्ही त्यांना कोऑर्डिनेशन त्यांच्याशी करू आम्ही. विशेष म्हणजे डॉक्टरांनी समाजाभिमुख सेवा सुरू केली, याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? कारण यापूर्वी डॉक्टर काय अशा प्रकारचा काय प्रकल्प किंवा अशा प्रकारे सेवा घेऊन येत नव्हते, कसं वाटतं? खूपच चांगलं वाटते. हा उपक्रम अतिशय म्हणजे समाजाभिमुख आहे आणि ही म्हणजे खरं म्हणजे अपेक्षाच आहे सगळ्या समाजाकडून की डॉक्टर सरांनी आणि यांच्या टीमने जो उपक्रम सुरू केलेला आहे अत्यंत स्तुत्य आहे. याची समाजाला फार गरज आहे आणि याला समाजातल्या विचारवंतांनी, रिटायर्ड अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि एकूणच समाजातल्या सर्व लोकांनी यांना एक सपोर्ट म्हणून यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि यांच्या सेवेचा समाजाला फायदा व्हावा आणि यांची सेवा आपल्याला मिळावी, समाजाला मिळेल आणि एकंदरीतच समाज आपला व्यसनमुक्ती आणि आरोग्यापासून मुक्त म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक तंदुरुस्त व्हावा, एकंदरीत समाजाची अशी अपेक्षा आहे. मी शिवाजी सूर्यतळे, मी शिवाजीनगर येथे राहतो. धम्मक्रांती बुद्धविहार येथे बुद्धविहार येथे मी रोज सकाळी मॉर्निंगला जातो आणि सायंकाळी पण 8 वाजता आमच्याकडे वंदना असते. आणि तिथे असेच आम्ही फिरत आलो असताना डॉक्टर आंबेडकर त्या दुतळे साहेबांचं आम्हाला हे माहिती झालं आणि आम्ही ताबडतोब डॉक्टर आंबेडकर मिशन दवाखाना इथं आम्ही हजर झालेलो आहे. तसं तर अगोदर सुरुवातीपासूनच आहे, परंतु त्यांचं ते एकदम उत्कृष्ट असं काम आहे. आणि इथे प्रत्येक इथे आपले वाटोरे सर, दुपारे सर, दुसरे कुठले सर, जोंधळे सर
यांनी अतिशय उत्कृष्ट असं हे करून घेतलेलं आहे. त्यांनी स्वतःच्या याच्यामधून समाजाची सेवा व्यवस्थित केलेली आहे. आणि याच्यानंतर जे काही समजा व्यसनमुक्तीच्या संदर्भामध्ये जे आहेत, ज्या लोकांना सवयी हॅबिट्स आहेत, इथं आल्यानंतर ते चांगल्या प्रकारे समजा ट्रीटमेंट देऊ शकतात ते. मावशी, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात पेशंट म्हणून. काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी म्हणजे तुम्ही जी काही सेवा घेतलेली या ठिकाणी फायदा होतो का तुम्हाला? अगोदर तर सगळ्या जय भीम, मी ह्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाकरता सुद्धा आले होते. तेव्हा अगदी सगळ्या मोठमोठ्या डॉक्टरांचं मनोगत, भंतेजींचं हे उद्घाटनापासून मला जसजसं मी पाठी वाचून गेले तसतसं मी माझ्या अवतीभोवतीच्या लोकांना सांगितलं की तुम्हाला हा आजार आहे तर तुम्ही इथं जा. बाहेर जर गेलं तर त्याच डॉक्टरांची 500 ते 300 रुपये फी आहे. आपण कामाचा वेळ सोडून जाऊही शकत नाही, फीही देऊ शकत नाही. ते 30 रुपये त्या मानाने